नमस्कार विद्यार्थी मित्र, मी श्री किशोर पवार सर, संचालक प्रॉमिस कोचिंग क्लासेस, लासू स्टेशन. तुम्हाला माहीतच आहे 10वी ची परीक्षा जेमतेम 40 ते 42 दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून प्रॉमिस कोचिंग क्लासेस तर्फे YouTube चॅनलवर क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे. या क्रॅश कोर्सची सुरुवात 3 दिवसापूर्वी मी केली होती. गणित या विषयाचा एक व्हिडिओ आपण टाकला होता. आज दुसरा व्हिडिओ मी टाकत आहे. गणित भाग 1 मधील रेषीय चलातील रेषीय समीकरण या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा भाग क्रॅमर्स रूल यावर आधारित उदाहरणे मी आज देत आहे. तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला आणि सांगितलेली उदाहरणे सोडवली तर नक्कीच तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात. तर आजचा आपला दुसरा व्हिडिओ, पहिला व्हिडिओ होता निर्देशक भूमिती या प्रकरणावरची हमखास गणिते उदाहरणे आपण पाहिली होती. आता गणित भाग 1 मधील पहिलं प्रकरण आपण पाहू. या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणे. तर बघूया आज काही उदाहरणं पाहू आपण या प्रकरणातले आणि उद्या काही प्रकरणं पाहू. तर क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणे हे गणित परीक्षेत हमखास येतं. तर पहिलं समीकरण पहा, 5x अधिक 3y बरोबर -11, 2x अधिक 4y बरोबर -10. या टाईपचं एकतरी समीकरण तुम्हाला प्रश्नपत्रिकेत येतं. आणि आणखी 1-2 प्रश्न विचारले जातात. तर एकूण 4 किंवा 5 मार्कला क्रेमरच्या पद्धतीने समीकरण सोडवा हे गणित येतं. तर हे जे समीकरण दिले तुम्हाला 3 मार्कला येतं. दिलेली समीकरणे पहिलं हे जे समीकरण दिले ते पहिल्या वहीत लिहून घ्यायचं. त्याच्याच खाली दुसरं समीकरण लिहायचं. x नंतर x आला पाहिजे, y नंतर y आलं पाहिजे आणि संख्येनंतर संख्या आली पाहिजे. तर हे समीकरण लिहून घेतले आपण. त्यानंतर लिहायचं d बरोबर पहिल्या रांगेतील घ्यायची संख्या 5, 2, दुसऱ्या रांगेतील y समोरील ज्या संख्या त्या घ्यायच्या, त्याला सहगुणक म्हणतो आपण 3, 4. तर याला आपण एक नाव देऊ. सोपीशी ट्रिक तुम्हाला सांगतो. या उदाहरणामध्ये तुम्हाला चॉकलेट वाटायला दिलेले, पॅकेट दिलं तुमच्याकडे, विद्यार्थी ग्राउंडवर बसलेले, 3 रांगेत विद्यार्थी आहेत. तुम्ही इथून सुरुवात करता. पहिल्या रांगेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटून झाले म्हणून 5, 2 घेतले. नंतर 3 आणि 4 या संख्येत पण त्यांना विद्यार्थी समजा, त्यांना चॉकलेट वाटून झाले. त्यानंतर मग तिरकस गुणाकार करायचा 5 आणि 4. पहिल्या कंसात लिहून घ्या 5 गुणिले 4. नंतर वजा घ्यायचं. दुसऱ्या कंसात 2 गुणिले 3 घ्या. यांचा गुणाकार करायचा. पहिल्या कंसात 5 चोक 20, दुसऱ्या कंसात 3 दुणे 6, मध्ये वजा चिन्ह म्हणून वजा 20 मधून 6 गेले 14. त्यानंतर घ्यायचं dx. तर पहिल्या रांगेतील संख्या घेतल्या आपण, आता तिसऱ्या रांगेतल्या घ्यायच्या. चॉकलेट वाटप तिसऱ्या रांगेत चालू आहे समजायचं. -11 -10 चॉकलेट उरलेले म्हणून पुन्हा आपण बाकीच्या विद्यार्थ्यांना वाटायला सुरुवात केली. मग ह्या रांगेत येणार तुम्ही म्हणून 3, 4 घ्यायचं. -11 आणि 4 यांचा गुणाकार लिहायचा. वजा इकडच्या संख्या घ्यायच्या 10, 3 -10 3. 11 आणि 4 यांचा गुणाकार वजा 44 आला. 10 आणि 3 यांचा गुणाकार वजा 30 आला. नंतर इथं वजा चिन्ह वजा वजा अधिक झालं म्हणून अधिक 30 आले. 44 आणि 30 वेगवेगळे चिन्ह आहे दोन्ही संख्येचे, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 44 मधून 30 गेले आले 14. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. त्यानंतर dy घ्यायचा होता. त्यानंतर आता या 2 संख्या घेतल्या आपण, या 2 रांगेतल्या घेतल्या. आता इथपर्यंत आलो आपण समजा चॉकलेट वाटप 5, 2. पुन्हा आपल्याकडे चॉकलेट उरले. परत इकडून सुरुवात करावी लागेल म्हणून -11 -10 घ्यायचं. आता तिरकस गुणाकार करायचा 5 आणि 10 यांचा. 5 गुणिले -10 वजा 2 आणि 11 वजा 2 गुणिले -11. 10 आणि 5 यांचा गुणाकार आला -50. त्यानंतर 11 आणि 2 यांचा गुणाकार आला -22. तो कंसात दिलेला दिसतो. वजा वजा अधिक झाले म्हणून इथं अधिक 22. संख्यांचे चिन्ह वेगळे आहेत म्हणून वजाबाकी 50 मधून 22 गेले 28. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं -28 आलं. आता dy आपण d ची किंमत काढली, dx ची काढली, dy ची काढली. आता सूत्र लिहायचं x बरोबर dx भागिले d. dx ची किंमत आली होती -14. त्यानंतर d ची आली होती 14. 14 आणि 14 ला भागलं -1. आता y बरोबर घ्यायचं dy भागिले d. dy ची किंमत आली होती -28. d ची आली होती 14. 14 न 28 ला भागायचं -2. xy बरोबर -1 -2 ही समीकरणांची उकल आली. अशा रीतीने क्रॅमर्स रूलनं एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची हे आपण बघितलं.
तर आज एवढंच. हे अत्यंत महत्त्वाचं गणित आहे. हे गणित तुम्हाला समजलं असेल तर 3 मार्क तुमचे पक्के झाले. हे गणित हमखास परीक्षेत येतं म्हणजे येतं. तर गणिताच्या मालिकेतला हा अ, दुसरा व्हिडिओ. पहिला व्हिडिओ आपण निर्देशक भूमिती या प्रकरणावर घेतला होता. त्यामधील महत्त्वाची गणितं आपण घेतली होती हमखास परीक्षेत येणारी. आता पहिलं प्रकरण भाग 1 मधलं सुरू केलेलं आपण. तर त्यातला हा पहिला व्हिडिओ. बाकीचे उदाहरणं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. विद्यार्थी मित्रहो, गणित भाग 1 मधील एक चलातील रेषीय समीकरणे, प्रकरण 1, प्रकरण 2 वर्ग समीकरणे आणि प्रकरण 6 सांख्यिकी ही अतिशय महत्त्वाची प्रकरणे आहेत. या प्रकरणाला 10 ते 12 प्रत्येक प्रकरणाला 10 ते 12 गुण आहेत. तर प्रकरण 1 मधील क्रॅमर्स रूल याची माहिती आपण पहिली. यावरील उदाहरण आपण सोडून बघितलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रॉमिस कोचिंग क्लासेस या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.